शरद पवारांनी अजितदादांसोबत सत्तेत जावं, शरद पवारांकडे अनेक आमदारांनी भूमिका मांडली, सूत्रांची माहिती। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं सर्वत्र धुमाकूळ। बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। आज 10वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घट, सोन्याचे दर 93,800 रुपयांवर मागील 48 तासात सोनं 2,800 रुपयांनी घसरलं, ग्राहकांना मोठा दिलासा। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार।